हे असतात, म्हणजे स्थानिकमध्ये जे काही विचार होतात त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायचा वेळ. काय सांगा, दर्यापूर मतदारसंघामध्ये आपलं मोठं एक नाव आहे आणि कोणतं असं माध्यम आहे की जो विकास असेल किंवा नागरिकांचे प्रश्न असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अनेक अडचणी असतील, हे तुमच्या डोळ्यासमोर एक काही अडचणी असतील, या माध्यमातून आपण भाजपमध्ये प्रवेश केला? नाही, असं काही नाही, ते परिस्थिती निर्माण झाली तशी, त्याच्यामुळे ते निर्णय घ्यायची वेळ आली. आणि प्रश्न खूप आहेत. ते प्रश्न आता साहेबांना तुम्हाला सांगितलं की बा जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही माझ्याकडे घेऊन या. मी निश्चितपणे विकास करणारा माणूस आहे, मी नेहमी धडपड करणारा माणूस आहे आणि साहेबाच्या माध्यमातून, BJPच्या माध्यमातून मी जे काही आमच्या मतदारसंघाचा विकास होईल तो विकास करण्याचा प्रयत्न करू. आणि किती लोकांचा प्रवेश झाला आज? 85 लोकांचा. आणि दर्यापूर मतदारसंघाच्या नागरिकांना, जे मतदार लोक असतील, जे आपला मतदारसंघ असतील, जे शेतकरी असतील, कष्टकरी असतील, गोरगरिबी लोक असतील, त्यांना काय आव्हान करायला आपण या पक्षामध्ये प्रवेश केला? नाही, आव्हान लोकांना मी कसं आहे माहीत आहे. मी कोणत्याही पक्षात गेलो तरी माझ्यासोबत लोक आहेत, हे आता खडेला माहीत आहे. मी जिल्हा परिषद अपक्ष लढलो, त्याच्यानंतर माझी मिसेस शिवसेनेवर लढली. माझ्यावर जे काही अन्याय होत गेले, मी पुन्हा जिल्हा परिषद लढलो. मी 2 वेळा जिल्हा परिषदला निवडून आलो, 3 वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडून आलो, अपक्ष निवडून आलो, त्यानंतर खरेदी विक्रीमध्ये 2 वेळा निवडून आलो, ग्रामपंचायतमध्ये 20 वर्ष सरपंच होतो. आणि लोक मला पक्ष पाहत नाहीत, माझ्यासाठी तरी लोक माणूस म्हणून माझ्याकडे लक्ष देतात, कारण मी असा माणूस आहे, मी ग्राउंड लेवलचा माणूस आहे. तुमच्याकडे मतदारसंघाच्या संपूर्ण नागरिकांच्या विकासाच्या माध्यमातून लक्ष लागलेलं आहे, यावर काय सांगा? नाही, आता कसं आहे, साहेबांनी तुम्हाला सांगितलं जातं, बावनकुळे साहेबांनी, की जे काही विकासाचे कामं असतील ते तुम्ही मला सांगा, मी करेन. आणि जे काही विकासाचे कामं, महत्त्वाचे कामं रस्ते आहेत, रस्ते अतिशय आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या काही अडचणी असतील, बाकीच्या काही अडचणी असतील, त्या निश्चितपणे आपण पार पाडण्याचा प्रयत्न करू. या आधारावर भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. या संकल्पाला साथ देण्याकरता बाळासाहेब निगवेकर यांनी भारतीय जनता पार्टी पक्ष प्रवेश केला. मला बाळासाहेबांना या ठिकाणी बाळासाहेब सांगितलं की निगवेकरांनी आपल्याला पदाधिकारी करा, कुठली पोळ द्या, मला आमदार खासदार अशी कुठली भूमिका घेतली नाही. शेवटच्याने सांगितलं, भारतीय जनता पार्टी या देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास करू शकतोय आणि मग समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या विकासाकरता आपलं योगदान झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हिंगणीकरची पक्ष प्रवेश केला आहे. मी हिंगणीकर यांच्या विचारांचा आदर करतो, त्यांच्या भूमिकेचा आदर करतो, त्यांना आश्वस्त करतो की आपलं सरकार, देशाचं सरकार, महाराष्ट्र सरकार, डबल सरकार, हे सरकार मी केलेल्या विचाराकरता पूर्ण वेळ काम करेल. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ही काही मदत सरकारच्या माध्यमातून आपल्या भागात लागेल. ही मदत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जे काही सरकारने विकासाचे आधार ते भाषाकडे मी बसवून या ठिकाणी जेव्हा काही विकासाचा आपला अजेंडा असेल तेव्हा मी पूर्ण करू. कारण तुम्हाला माहिती आहे, तुमच्याबद्दलची माहिती अपूर्वते मला दिला होता, तो अपूर्वते असाच आहे. तुम्ही या ठिकाणी एका विचाराने काम करणारे नेते आहेत, एका विचाराने काम करणारे कार्यकर्ते आहेत. तुमच्यासोबत या ठिकाणी अनेक कार्यकर्ते जोडलेले आहेत. त्यांनी तुमच्या विचाराला एक धार्मिक विचार, एक सांस्कृतिक विचार, एक समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा विचार करणारे तुम्ही कार्यकर्ते आहात. त्यामुळे तुमच्या काळात एक भारतीय करायची आहे, आपण पुढे योगदान द्यावं. पुढच्या काळामध्ये अमरावती प्रचंड भारतीय जनता पार्टीचं संघटन हे प्रचंड शक्तीशाली आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो. आपले खूप खूप धन्यवाद.